नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. प्रताप सरनाईक साहेब यांच्या आदेशाने इथे मोफत आरोग्य शिबिर, चिकित्सा शिबिरांनी राबवलेलं आहे. आमचे शाखाप्रमुख, शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत राहुल पाटील, आणि आमचे चांगले मित्र आहेत. पक्ष वेगळे असले तरी पण असे जिथे कार्यक्रम चांगले होत असतील तिथे महाराष्ट्र हनुमान सेना नक्की पोहोचते. इथे आल्याच्या नंतर इथे जर गर्दी दिसल्याच्या नंतर मी जेव्हा राहुलला विचारलं की राहुल काय चालू होतं, त्यांनी सांगितलं की शिबिर चालू आहे, असं आहे. तर त्या पहिले सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन केलं. त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही पहिले आमचे जे काही जसे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बीपी तपासणी आहे, त्याच्यानंतर शुगर आहे, त्याच्यानंतर SpO2 आहे, ECG, असं खूप काही मोठी लिस्ट आहे ज्याच्यामध्ये सर्व बॉडी चेकअप होतं. तुम्ही बघत असाल की डाचकुलपाड्याचे ऑलमोस्ट जास्तीत जास्त पब्लिक इकडे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. पण तसं मला राहुल पाटीलनी सांगितलं की बाबा तुम्ही पण थोडं चेक करून घ्या. तर मी त्यांना पहिले तेच सांगितलं की कसं आम्ही मनसेवाले, आम्ही अग्रेसिव्ह असतो, आमचा बीपी असाच आहे असतो, त्याच्यामुळे नाही चेक केलं तरी पण आमचा बीपी आहेच असणार. तरी पण त्यांच्या विनंतीला मान्य करून आम्ही आमचा बीपी चेक केलेला आहे, त्याच्यानंतर शुगर चेक केलेलं आहे, सर्व नॉर्मलच आलेलं आहे. बीपी त्याचा थोडासा हाय आलेला आहे. पण मी सर्वप्रथम सर्वांना तुमच्या माध्यमातून मी खरंच शुभेच्छा देतो राहुल पाटीलला. आणि माझी ही मनातली इच्छा आहे की राहुल पाटीलनी या प्रभागातलं जे 4 नगरसेवक असतात त्यापैकी एक नगरसेवक मला राहुल पाटील नक्कीच पाहिजे. कारण जे पक्ष वेगळे असू दे, पक्ष कोणते पण असू दे, त्यांची प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगळी असू दे, काही असू दे, पण जो पण पक्ष जमिनीवरती उतरून लोकांची कामं करतोय, जो पण पदाधिकारी, पक्ष तर सर्वच आहेत, पण जो पदाधिकारी पद घेऊन आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयात बसून न राहता त्या कार्यालयामध्ये लोकोपयोगीचं कामं करत असेल, लोकांची कामं करत असेल, पावसामध्ये लोकांच्या घरी नाश्ता पुरवण्याचं काम करत असेल, खूप काही गोष्टी जर तो करत असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा त्या पदाधिकाऱ्याला असेल. कारण आम्ही सुद्धा रस्त्यावरती उतरून कामं करणारी माणसं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्यासारखेच जर असे राहुल सारखे जर अजून असे पदाधिकारी तयार झाले तर प्रभागामध्ये काही समस्या राहणार नाही. काय सांगाल सर, आज डाचकुलपाड्यामध्ये राहुल पाटील यांच्या नेतृत्वात आज आरोग्य चिकित्सा शिबिर ठेवण्यात आले आहे, काय सांगाल? बघा, शाखा प्रमुखाच्या माध्यमातून जे आदरणीय या शिवसेनेचे जनक, शिवसेनेचे प्रमुख, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना जे अभिप्रेत आहे, अशा प्रकारची शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या या मीराबंदर शहराचे कुटुंब प्रमुख, आमच्या मीराबंदर शहराचे संपर्क प्रमुख आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांच्या नजरेमध्ये किंवा त्यांच्या भावनेमध्ये ज्या प्रकारे आपण काम केलं पाहिजे लोकांसाठी, त्या प्रकारचं काम डचकुलपाडा, काजूपाडाच्या माध्यमातून माझा शाखा प्रमुख राहुल पाटील व त्याचे सगळे सहकारी, महिला पुरुष सर्वजण या ठिकाणी करत आहेत. आणि या कामाचं कौतुक नेहमीच सरनाईक साहेबांनी केलेलं, आम्हाला पण आनंद वाटतो की एवढ्या लहान वयामध्ये लोकांसाठी, लोकांना जे हवं आहे, इथल्या लोकांची जी गरज आहे, मग ते आरोग्य शिबिर असतील, या प्रकारचं या ठिकाणी चेकअप आहे ते म्हणा, वोटिंग कार्ड मध्ये नाव नोंदवण्याची पद्धत म्हणा, किंबहुना आता जे प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून जे वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे, भविष्यामध्ये शिधा वाटपाचा कार्यक्रम आहे, हा अतिशय योग्य पद्धतीने आमचा राहुल या परिसरामध्ये करत आहे. आणि शाखा प्रमुखाने कसं काम केलं पाहिजे याची प्रचिती या लहान मुलाकडे बघून आम्हा सर्वांना येत आहे. मूर्ती लहानपण कीर्तिमान, अशा पद्धतीची या ठिकाणी राहुल पाटील यांची कीर्ती वाढत असताना डाचकुलपाड्यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये दिसत आहे. कशी सुटी करा राहुल पाटील? ज्या दिवशी त्याला पद दिलं होतं त्या दिवशी अनेकांनी मला प्रश्न विचारला होता की इतक्या लहान वयातल्या मुलाला इतकी मोठी जबाबदारी तुम्ही कशी देताय. परंतु शेवटी राहुल पाटील हे माझ्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा कमलाकर पाटील नानांचे ते सुपुत्र आहेत. नानाची एक काम करायची पद्धत आहे ग्राउंड लेवलची, शेवटी एक रक्त असतं, वडिलांकडून मुलाकडे तो वारसा आलेला आहे. त्यामुळे काम कसं करावं, समाजकार्यामध्ये स्वतःला कसं झोकून द्यावं, लोकांच्या, जनतेच्या, परिसराच्या संपर्कात कसं राहावं हे राहुलला आपल्या बरोबर माहिती आहे. आणि मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या आशा किंवा आम्हाला जी अपेक्षा राहुलकडून होती त्याच्या दुप्पट तिप्पट राहुलने आपलं काम केलेलं आहे. ह्याचं सर्वत्र कौतुक आहे. म्हणजे प्रभाग 14 मध्ये एक चांगला शाखा प्रमुख म्हणून राहुलची प्रचिती दिवसेंदिवस या टोकापासून त्या टोकापर्यंत, म्हणजे आपण मराठीमध्ये असं म्हणतो, पंचक्रोशीत पसरत आहे. जनतेला काय सांगू इच्छिता, आरोग्य शिबिर जे आहे आपल्या स्वतःच्या जीवनाची काळजी न घेता गोरगरीब लोक आर्थिक परिस्थितीमध्ये असल्या कारणाने या ठिकाणी स्वतःचे चेकअप केले जात नाही, ब्लड चेकअप केले जात नाही, शुगर चेकअप केले जात नाही. परंतु आज गोरगरिबांना एक प्रकारे संधी देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. जे लोक चेकअप वगैरे करत नाहीत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी प्रथम त्यासाठी आपल्या वाहिनीचं मनापासून आभार मानतो की आपण अशा ज्या काही
उपक्रम, सामाजिक उपक्रम जे राबवतात प्रत्येक पक्षातलं, मी आपली वाहिनी त्या ठिकाणी उपस्थित बघतो, कारण तुमच्याच वाहिनीच्या माध्यमातून ही जनजागृती होते. बघा, उपक्रम आज झालाय, आज तुम्ही ही बातमी कव्हर करताय, संध्याकाळपर्यंत ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचेल, तर लोकांना याची जाणीव होऊन जाईल की असे उपक्रम दचकुलपाडा, काजूपाडा किंबहुना प्रभाग 14 विविध शाखेमध्ये राबवतात. म्हणजे पुन्हा कधी ते राबवतील अशासाठी लोक शाखेच्या संपर्कात येतील आणि शाखेमध्ये शाखाप्रमुखांना विचारतील किंवा आम्ही हे ऐकलंय, आम्ही अमुक वाहिनीवर सगळं पाहिलेलं आहे, तर तुमच्याकडे पुन्हा तो कॅम्प कधी आहे, आम्हाला त्या कॅम्पचा लाभ घ्यायचा आहे, आम्ही लाभार्थी आहोत, आमची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे आणि आम्हाला असं कळतं की मोफत शिबिरं तुम्ही राबवता आणि मग त्या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी आम्हाला तारीख कळवा. मग ह्यामुळे होतं कसं की राहुलचं ठीक आहे, पण तुमच्या प्रसार माध्यमामुळे उलट या गोष्टीला एक गती प्राप्त होते, कारण तुम्ही लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवता की या कोपऱ्यामध्ये, या परिसरामध्ये, या शाखेमध्ये असे शिबिरं सुरू आहेत. काय सांगशील राहुल, आज या ठिकाणी स्वतः मांजरेकर साहेब आलेले आहेत चिकित्सा शिबिराला भेट देण्याकरिता. कसं धन्यवाद म्हणा मांजरेकर साहेब. सर्वात आधी तर जय महाराष्ट्र आणि मान्यचे आपले परिवहन मंत्री आमदार श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर इथे राबवण्यात येत आहे आणि या शिबिराला भेट द्यायला आपले विधानसभा प्रमुख डॅशिन असे आपले सचिन मांजरेकर सर आलेत. त्यांचं मनापासून धन्यवाद बोलेल की ते मला वेळोवेळी अशा कुठेही काही काम, शिबिर असो कोणतेही काम असो, तिथे उपस्थिती देतात. आणि मी सांगू इच्छितो की हे शिबिर राबवण्याचं कारण एवढंच की आपण विविध ठिकाणी विविध शिबिर राबवण्यात करत आहोत. जसं की आज आपण दाचकुलपाड्याला मेडिकल कॅम्प लावलेला आहे, तसंच आपण काजूपाड्याला देखील जनउपयोगी सेवा लावलेल्या आहेत, जिथे आधार कार्ड करेक्शन असो पासून न्यू वोटर आयडी असो, अनेक असे विधवा महिला पेन्शन असो, ते सर्व तिथे देखील अनेक लोकांचा प्रतिसाद आलेला आणि तिथे लोकांनी लाईन लावलेली आहे. लोकांना तिथे लाईन मध्ये आल्यावर तिथे 1-1 तास लागत आहे. असं मला वाटतं लोकांना ह्या गरजा आहेत, लोकांच्या ह्या मूलभूत गरजा आहेत, जे आपण शाखा प्रमुख म्हणून, सरनाईक साहेबाचा शिपाई म्हणून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर आमचे सरनाईक साहेब आम्हाला जे बोलतात आणि ती गोष्ट आम्ही करू तर आम्हाला अति आनंद होतो. जसं की तुम्ही बघितलं की आज इथे मोफत आरोग्य कॅम्प मध्ये आपण इथे ECG वगैरे, ब्लड शुगर कॅम्प वगैरे अनेक हे केले. पण याच्यामध्ये काय आहे, कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही असेल तर ते 5 लाख पर्यंत मोफत राशन कार्ड मधून त्यांना ती इलाज आणि ऑपरेशन त्यांचं होऊन जाईल. आणि त्याचप्रमाणे बघतोय की सकाळपासून इथे 120 लोकांची नावं आलेले आहेत, 120 लोक नोंदणी करून गेलेले आहेत आणि 3-4 तासामध्ये जर एवढा प्रतिसाद येत असेल लोकांचा तर आम्ही इथे हर रोज लावूया, हप्त्यातून 2 वेळा 3 वेळा लावू तरी अनेक प्रतिसाद येतील, कारण लोकांच्या गरजा आहेत. कारण कोणी मनुष्य असो या स्लम एरियामध्ये जे राहतात गोरगरीब जनता, ते हॉस्पिटलमध्ये जाऊन 1800-2000 रुपये देऊन हे सर्व चेकअप नाही करू शकत. तर आमच्या माध्यमातून, सरनाईक साहेबांच्या माध्यमातून, सचिन सरांच्या माध्यमातून हे आपण सर्व ही लोकांपर्यंत पोहोचवतो गोष्ट, तर हे आम्हाला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो. आणि भविष्यात असेच काही कार्य आम्ही करत राहू. पुढच्या वीकलाही आपलं नवीन ठिकाणी, नवीन जागी आपला शिबिर राबवण्यात येऊ. तेच जन उपयोगी असेल आणि हेच मेडिकल कॅम्प असेल, आपण अनेक ठिकाणी राबवू आणि लोकांमध्ये पोहोचून लोकांची मदत करू. काय सांगाल मिसेस साहेब, आज चिकित्सा शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. राहुल पाटील सातत्याने काही ना काही प्रोग्राम करतोय, कशी स्तुती कराल राहुल पाटील? आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि 146 माझीवाडीचे विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर सर यांच्या नियोजनातून आणि यांच्या मार्गदर्शनातून राहुल पाटील हा ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की बाबा 80% समाजकारण 20% राजकारण करा, त्या पद्धतीचं खरोखर 80% समाजकारण दुसरं काय असतंय. आज गोरगरीब जनता आहे, अनेक काही साथीचे आजार असतात, पैसा पगार येतो, तो पगार महिन्याचा पगार सगळ्या याच्यामध्ये संपून गेलेला असतो आणि काही ज्या टेस्ट असतात त्या महागड्या असतात आणि त्या टेस्ट केल्या जात नाहीत आणि त्यामुळे तो आजार मोठ्या लेवलचा होतो आणि मोठ्या लेवलचा जेव्हा तो आजार होतो त्या वेळेला तो आजार पूर्णपणे बरा करणं हे काम म्हणजे हे त्यांना शक्य होत नसतं आणि त्यामुळे कित्येक तरी अशा गोरगरीब लोकांना विलाजा वाचून जीवनाला मोकावं लागतं आणि एक प्रकारे त्यांना जीवदान देण्याचं काम आमचा शाखा प्रमुख राहुल पाटील करतो. आज हे छोटे कॅम्प आहेत, छोटे छोटे कॅम्प आहेत, या कॅम्प मधून मोठे मोठे फायदे होतात लोकांना. आज उदाहरणार्थ मलेरिया आहे, डेंग्यू आहे, या थोडासा ताप येतो, लोक मेडिकल मध्ये जातात, पैसे नाहीत म्हणून गोळ्या घेतात आणि त्या गोळ्यांनी वाढत जातं, पण त्या पेशी, व्हाईट पेशी वगैरे कमी होतात आणि एक दिवस त्या माणसाला
म्हणजे अगदी अवेळी त्याला जीवाला मुकावं लागतं. पण अशा पद्धतीचे जेव्हा कॅम्प होतात आणि त्या कॅम्पमध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मोजल्या जातात, ह्या गोष्टींचं मूल्यमापन होतं आणि त्यांना आपल्यामध्ये काय कमी आहे, शरीरामध्ये काय कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव होतो. त्यानंतर त्यांना तो विलास करणं सोपं जातं. अशी अनेक काम आमचं राहुल पूर्वी राबवलेलं आहे. आज हा मेडिकल कॅम्प आहे, अजून क्रीडा स्पर्धा असतील, काही आता वह्या वाटपचा कार्यक्रम केला, असे सातत्याने इथे कार्यक्रम चालू असतात. आणि ह्या असेच कार्यक्रम याने पुढे चालू ठेवावा आणि आई जगदंबे त्याला हे सगळं कार्य करायला चांगली सद्बुद्धी देवो, उदंड आणि निरोगी आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.